असा असतो समर आमच्याकडे, मस्त रिमझिम रिमझिम. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर ब्लॉगची सुरुवात करते आता. आणि आता वाजलेत 2:30-3 होत आलेत ऑलमोस्ट. आणि आज आहे माझी सुट्टी. आज आहे मी घरी. आम्ही गेला कामावरती. आणि विचार केला भले पाऊस वगैरे पडतोय तरी म्हटलं चला जाऊया कुठेतरी बाहेर. आणि आज मी कुठे चालली आहे हे लवकर सांगते, बट एक हिंट देते त्या अगोदर. बराच वेळ झाला आंबे संपलेत घरातले आणि म्हटलं मला आंबे खायचेच आहेत. आणि काही रिझन्सने ज्या जागेवरून मला आंबे पाहिजे तिकडून येऊ नाही शकत, कारण की ते खूप लांब आहे. आणि बऱ्याच जणांनी करेक्ट गेस केला असेल. तर मी चालली आता वेम्बलीला. आणि गंमत म्हणजे मला कोणतरी खूप खास तिकडे वेम्बलीला जॉईन करणार आहे. कोण आहे ना, मी ते तुम्हाला जेव्हा ती व्यक्ती मला भेटेल तिकडे त्यावेळी मी दाखवेल. आणि हा प्लॅन एकदम ऑल ऑफ अ सडन झाला आहे. तर लेट्स. आणि मी फर्स्ट टाईम एकटी चालली आहे वेम्बलीला. इकडून ऑलमोस्ट लास्ट टाईम गेलेलो 1.5 तास लागत होता वेम्बलीला जायला, बट म्हटले यावेळी थोडं दुसरं रूट घेते. आणि आता चला जाऊया आपण वेम्बलीला. बापरे, इकडे एवढा पाऊस पडतोय ना सकाळपासून पूर्ण. आणि इकडे पूर्ण स्नेल्स आले आहेत रोडवरती. लेट्स कॅच द बस नाव. जस्ट पोचली मी आता स्ट्रॅटफर्डला. आणि नशीब इकडे लागली आहे वेम्बली पार्कची ट्रेन. लक एवढं चांगलं आहे ना, आज कधी एवढी लवकर लागत नाही, पण लागली वेम्बली पार्क. आणि पाऊस असतानाही गर्दी तर खूप आहे आज इकडे एकदम. तर पोचली मी वेम्बलीला. आणि आम्ही जस्ट मंदिरात जाऊन आलो, पाहिलंच असेल. आणि ते खास व्यक्ती म्हणजे कोण तुम्हाला कळलंच असेल. युअर इट इज वीर. ऑलमोस्ट वीरला मी कधी भेटलेलं आपण लास्ट इयर बॅक ना, ऑलमोस्ट 1 वर्ष झालेलं. आणि वीर बोलते मी विसरलो, पण म्हणजे आता तर बोलला पण नाही. बसमध्ये होतो आपण तेव्हा एकदम शांत. आता आलो मी इकडे आहे स्वराला पण आफ्टर लॉंग टाईम आपण 1 वर्षाने भेटतो ना ऑलमोस्ट. तर ताईचा आणि ह्यांचा पण अचानक प्लॅन झाला. मी असंच फोन केला की मी येते इकडे ताई. हे एक इंडियन स्नॅक्सचं शॉप होतं. इकडे जाम भारी वडापाव भेटतो आणि भरपूर इंडियन स्नॅक्स भेटतात. हे होतं सेकंड ग्रॉसरी शॉप. आणि हे बघून तर मी इतकी हैराण झाली होती. इकडे तर मी पहिल्यांदा टाटा सॉल्ट बघितलं होतं. आणि इकडे इतकं काही भेटतं ना. असं मी इकडे फर्स्ट टाइम आली आहे. ताईने दाखवले मला. आणि इकडे इतकं काही आहे इंडियाचं. आणि मी इकडे पहिल्यांदा टाटा सॉल्ट पण बघते. या शॉपचं नाव ना नीता कॅश अँड कॅरी होतं जितकं मला आठवतंय. आणि इथे पाहू शकतात वाटिकाचे हेअर ऑइल, निव्हिया, हे पार्लेजी बिस्किट, अजून बरंच काही होतं. मला म्हणजे कॅप्चर पण करायला वेळ नव्हता एवढा, कारण की व्लॉग खूप मोठा झाला असता. बट मी रँडमली यामध्ये भरपूर कॅप्चर केले. आणि प्लस इकडे तर म्हणजे अशी फ्रेश लोणचं पण भेटत होतं. कुरकुरे हे पण आहे का? बालाजी पण आहे का? बालाजी खाकरा. या शॉपमध्ये तर मला फ्रोझन पुरणपोळी सुद्धा भेटली होती. पुरणपोळी तर मी फर्स्ट टाइम ताईला आम्ही हळूच कॅप्चर करतो. आणि इथे माय मोस्ट फेवरेट अमूलचे सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल होते या शॉपमध्ये. बापरे, पतंजली. आम्ही ना आता असंच इकडे आलेलो एका सेक्शनमध्ये. आणि स्वराला असा स्पॉट केला संदूर. आणि त्याच्यानंतर कोणतं सगळं तुम्हाला लाईफ बॉय. असं तर मला तर खरंच वाटते मी इंडियाला शॉपिंग करते एकदम असं. पूजेचं पण सामान यार इकडे पूर्ण. इकडे मग इथे दाखव स्वरा. काय असं मुंबईला घेऊन येणार इकडे ना. खाली घेऊन दाखवते, ओपन कर ते आंब्रेला ठेव. स्वराने का ते एकदम भारी शोधले का ते. असं ना ओपन करायचं, हळू ओपन कर. इकडूनच ओपन कर.
व्हेरी नाईस. मी घेते हे वाला बघ स्वरा वरती जरा ते ठेव, ते वाला दाखव. ब्युटिफुल ना ते ठेव. ते ओपन करून बघ, एक ओपन करून बघ कसं. हा डब्बा खायचा. माय गॉड. आणि फायनली आलोय आता आंबे घ्यायला, ज्याच्यासाठी मी एवढ्या टाइम बसून वाट बघते. लास्ट टाइम इकडूनच घेऊन गेलेलो आंबे आणि तेच आहेत आता. इसका फोटो निकाल के मोदी जी को भेजने वाला. थोड़ी जवळ है ना, लांबून नको कॅप्चर करू. मेरे को कैसे दिखा रहा था? तो पके नहीं है, कच्चे पके है, चलेगा? भाजी भाई तुम निकाल के रखो, मैं आपको भाजी. किधर जा रहे हो? अंदर जाके आते हैं भाजी लेके. पण टाइम बघितला बापरे 6 पण झाले. आपल्या तिकडे फिश मिळेल का नाही माहिती नाही. ताई बघ बरं तूच. दीदी को दिखाओ. रेडी नहीं है ना? नहीं, 2 दिन लगेगा. ठीक है चलेगा. पण ये 2 केसर दोनच घेणार आहे. बस आता हापूस नको घेऊ. हापूस नाही. बॉक्सेस आप सिलेक्ट करके इधर आपका मीडियम 3 है. हाँ सेम है ना. हाँ सेम. खायला पण तुम्ही चालेल. दोनों एक साथ ही नहीं पकेगा ना? नहीं नहीं, 2 वीक कुछ नहीं हो गया. सब में रेडी नहीं है. नहीं रेडी. नाही नाही ते पुढे असे थांब. ही चितळेची आहे. बापरे. आम्ही बोलणार आहे ताईने वाट लावली माझी. बापरे आम्ही एवढं सामान घेतलं, एवढं सामान. माझ्याकडे बॅग प्लस ही बॅग प्लस स्वराने एक बॅग पकडली आहे. प्लस स्वरा अजून तो मँगोचा बॉक्स आहे ना, हा दुसरा मँगोचा बॉक्स. वीर माझं काय नाही द्या. आणि वीरची दुसरी बॅग. आणि ताई तिकडे पुढे. बापरे मला तर अक्षरशः दम लागायला लागला. म्हणजे आणि काय काय शॉपिंग केली नाही, घरी जाऊन तर दाखवते. बॅग एवढी हेवी झाली आहे ना, एकदम जाम हेवी झाली आहे. वीर ना काय ते बोलला. वीर काय बोला? एवढा पटकन कशी जाते. ताईकडे आमच्यापेक्षा डबल टिबल सामान आहे, तरी ताई आमच्या सगळ्यांच्या पुढे एकदम तिकडे. एवढा आवाज नाही तरी बघ ना. तिने क्रॉस पण केला ना शोल्डरमध्ये इम्प्रिंट. आता हे झालंय. आता घ्यायला झालं मी फिश. लास्ट टाइम तिकडून बोंबील घेतलेले मी तिकडून. बापरे. स्वरा मी विचार होते मी जाणार कशी घरी. जर मी ट्रेनने गेली तर हे 2 आंब्याचे बॉक्स, ही थैली प्लस ते स्नॅक्स कसं जाणार आहे मलाच नाही माहिती. आता वाजलेत 8 आणि मी जस्ट घरी चालली आहे. आई हे लोक मागे आहेत. आणि अक्षरशः मी एवढं सामान घेतलंय की मला करायला लागली टॅक्सी इकडून. म्हणजे 1 तास लागेल जायला. आणि एवढं चांगलं आहे की नशीब एवढा लवकर अंधार झालं नाही. नेक्स्ट टाइम तर ना मी ताईसारखी बॅगच घेऊन येणार आहे. आणि ॲक्च्युअली ना मला एकदम कसं तरी वाटलं. म्हणजे एवढं बरं वाटतं ना असं. मी स्वरा भेटल्यावर असं वाटतं की काहीतरी फॅमिली मेंबरच भेटतात कोणतरी. कसं तरीच वाटतं. पण ठीक आहे. आणि मी ताईला प्रॉमिस केलं, म्हटलं आपण दर महिन्याला एकदा तरी भेटत जाऊया. असं बोलतो पण आमचं असं होत नाही भेटणं. लास्ट टाइम ताईच्या घरी गेलेलो आम्ही. ताईचे बाबा आले होते तेव्हाच. त्यानंतर भेटलोच नाही. आणि आज अचानक प्लॅन झाला. त्यामध्ये मंदिरात पण जाऊन आलो. तर तेवढे शॉपिंग वगैरे केली. आणि आता होतो आम्ही सर्वाना भवनमधून. डिनर पण झालाय. ताईने एवढी जबरदस्ती केली. मस्तपैकी डोसा वगैरे खाल्लाय. आता घरी जाऊन झोपायचं फक्त सामानाची अनबॉक्सिंग करून. शॉपिंगचा दुसरा पार्ट लवकरच येईल. बट हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.